सुंदर मनामध्ये भरली। लय मेहनत करतोय तो, पण त्याला कुणाचीच साथ नाहीये। त्याच्याकडे पैसा नाही, नोकरी तो सोडू शकत नाही, ना घर आहे या साईटवरून त्या साईटवर, त्या साईटवरून या साईटवर, ना ट्रेनर आहे त्याकडं। मायानं पाठीवरून हात फिरवणारी आई बी त्याच्या जवळ नाहीये। मी ना त्याचा त्रास कमी करू शकत आहे ना ताण। सर आता मी प्राणायामाला बसले ना, तेव्हा मला वाटलं की हे सगळं त्याला मिळायला पाहिजे। लय अपराधी वाटलं मला। सर मी तुमच्यासमोर हात जोडते, पाया पडते, पण त्याला ना तुमची गरज आहे सर। प्लीज तुम्ही मदत करा ना सर। प्लीज 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 सर। रडू नकोस, काम डाऊन। त्याची सिच्युएशन मला माहिती आहे आणि तुला असं रडून अजिबात चालणार नाही। तुला त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। हे बघ, हा वीक खूप इम्पॉर्टंट आहे। त्यांनी मेंटली स्टेबल असणं खूप गरजेचं आहे। मला जे शक्य असेल ते मी करेन, पण एक काम कर, मी सेंड केलेले व्हिडिओज त्याला फॉरवर्ड कर। मी जे तुला शिकवतोय ते तू त्याला शिकव। स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी प्राणायाम इज द बेस्ट सॉल्युशन। अभ्या, सर झालंच आहे, 3 मिनिट फक्त। तसा मी चहाचा ब्रेक आहे ना, मी काही चहा पीत नाही। राधिका, वॉच केअरफुली। नितिन, हे बघ, हे असा पॅरलल ठेवायचा, म्हणजे दोन्ही शोल्डरवर प्रेशर इक्वल होतं। शर्यतीमध्ये सगळं ब्रीदिंगवर कंट्रोल पाहिजे। जितका तू श्वास टिकवशील तेवढं चांगलं आहे। नाकाने असा डीप ब्रीथ घ्यायचा आणि असं तोंडाने सोडायचा। आता तू कर। व्हेरी गुड। परत एकदा। लक्षात ठेव, तोंडाने कधीच ब्रीदिंग करायचं नाही, त्याच्यामुळे माणूस लवकर दमतो। आणि हे स्पेसिफिकली तुझ्या नवऱ्याला सांग। हाँ सर। त्याला हे सगळे एक्सरसाइजेस शिकव, कारण शर्यतीचा सगळा गेम ब्रीदिंग वर आहे। सेकंड थिंग, जोखड घेऊन धावताना दम लागू शकतो, तुम्ही लगेच एक्झॉस्ट होऊ शकता, पण त्यावेळी श्वासावर कंट्रोल पाहिजे। काही झालं तरी जोखड जमिनीला टेकता कामा नये। नाहीतर तुम्ही शर्यतीमधून आउट। स्टार्टिंगला स्पीड वाढवायचा नाही, कमी ठेवायचा। अहो सर, पण स्पीड कमी केलं तर बाकीचे पुढे जातील ना। जाऊ दे ना मग। म्हणजे? अरे हीच तर टेक्निक आहे ना। मला सांग, गाडी चालवताना आपण काय करतो? आपण एकच स्पीड मध्ये गाडी चालवत नाही ना, किंवा एकदम 100च्या स्पीड मध्ये पण नाही चालवत। आपण काय करतो? स्लोली स्लोली गिअर बदलतो आणि हायवेवर लागल्यावर 5th गिअर टाकतो, मग स्पीड वाढतो। शर्यतीचा पण तसंच आहे, एकदम सिंपल टेक्निक आहे। समजलं? हो। हे घेऊन धावताना लक्ष एकदम समोर पाहिजे, अजिबात कॉन्सन्ट्रेशन लूज करायचं नाही, आणि दोन्ही पायांमध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन पाहिजे। काय? हाँ सर। उमेश, नितिन, थँक्यू। सर थँक्यू। थँक्यू कशाबद्दल? सर तुम्ही जे काही शिकवताय ना मला त्याच्याबद्दल। गुरु शिष्यात कसलं आलं थँक्यू? तू माझी फेवरेट स्टुडंट आहे, कळलं का? ऑल द बेस्ट लतिका।